या बघ तयारी बघा. अरे वा 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 वा, सुंदर तयारी केली सुंदर. चला आता गुढी उभारायला घ्या. भावना, तू नेहमी मला मान मिळावा म्हणून प्रयत्न करतेस ना, पण खरं सांगू तर आज मला असं वाटतंय की गुढी उभारण्याचा मान आज तुझाच आहे. नाही वहिनी, तुम्हीच उभारा गुढी. हा भावना थांब. अगं सूर्य आज पश्चिमेला उगवलाय, ती म्हणतीये ना, तर गुढी तूच उभी कर, नाहीतर कुणास ठाऊक केव्हा तिच्या डोक्यात प्रकाश जाईल ते देवालाच ठाऊक. तूच उभी कर. सगळीकडे पुढे पुढे करायचं असतं ना भावना. आता बघ, ह्या तुझ्या पुढे पुढे करण्याची कशी शिक्षा मिळते तुला. अगं काय झालं? तुझ्या हाताला लागलंय? नाही नाही, मी ठीक आहे, पण सॉरी हम, खरंच सॉरी. आपण औक्षण सुरू करूया, मुहूर्तच आहे. तुझ्या हाताला या गुढीच्या काठीची कुसळ बोचावी ना, याकरता मी पूर्ण काठीला तासून खासून खराब करून ठेवलं होतं. पण हा सिद्धू, त्याला काय गरज होती मध्ये यायची? बापरे, त्या गुढीच्या काठीला तर नुसते कुसळच कुसळ आहेत. कोणी आणली काठी? राधीराज, गुढी उभारणार की काठीवर चर्चा करणार? उभार गुढी. बांधलंस का रे घट्ट? आरती, कलश तिकडे ठेवशील हा. आणि आरतीचं ताट, अगं बाई ओवाणीचं ताट राहिलं. नाही थांबा, मम्मी आणते. चला आता आंब्याची डहाळी. अरे कुठे गेली आंब्याची डहाळी? काय रे, आतमध्येच राहिली आंब्याची. नाही मी आणतो. वेंकी, हे ठेव तिथं खाली. वेंकी जरा इकडे. हा. देवा, या नवीन वर्षात सगळ्यांची भरभरून प्रगती होऊ दे आणि भावनाच्या मनात आमच्या संसारासाठी जे काही छान असेल ते सत्यात उतरू दे. सिद्धिराजच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे. यावर्षी तरी लवकरात लवकर आमच्या घरात पाळणा हलू दे. अहो बायकोचं कधीतरी ऐका ना, निदान गुढीपाडव्याची पूजा तरी होऊ द्या. विनाकारण तुझं काही ऐकणार नाही, कळलं ना? वीणा, आई. हाय. अगं तुम्ही दोघं अजून इथे काय करताय? चला पूजा करायची आहे ना. हो ना, ते यांनाच बोलवायला आले होते ना मी. चला लवकर. आता बोलण्यात वेळ घालवू नका, मुहूर्त टळेल नाही तर. चला लवकर, चला. सगळे बाहेर आहेत. चला चला. हे बघा, सणासुदीच्या चांगल्या दिवशी घरात वाद नको. चला लवकर. मी कधी वाद करतो? हो चला आता. हे मला सांग ना, मी कधी वाद करतो? सिद्धू, हे सिद्धू. हा पप्पा. अरे झाली का तयारी?
निघायला हवं, उशीर होतोय. अरे भावना कुठे आहे? अगं आई सकाळपासून डोकं दुखतंय तिचं, म्हणजे उठायला उशीर झाला त्यामुळे, पण ती आवरते येतं तसं. वाली हो ना, मला खरं खरं सांग, कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय का? हो ठीक आहे, मी जरा डोकं दुखतंय अजून, पण ठीक आहे. ते काय बघ चेहरा कसा झाला तुझा. नाही भावना, नक्की काय होतंय तुला? आणि आई असं गुढीपाडव्याच्या दिवशी आजारी पडणं म्हणजे अपशकुनच. ए निलांबरी, काय ग ए, कोणी सांगून आजारी पडत नसतं. नको त्या गोष्टी शकून अपशकून शोधत बसू नको, समजलं? भावना, डॉक्टरांच्याकडे जायचंय का तुला? नाही नको, मी सकाळी गोळी घेतलीये, थोड्या वेळात बरं वाटेल मला. आपण निघूया चला. भावना ऐक ना, मला वाटतंय तू घरी थांब, बाहेर उगाच उन्हाचा त्रास होईल अगं तुला. नाही नको, खरंच निघूया आपण. भावना, सगळे म्हणतायत ना थांब, तू थांब घरी, खरंच तुला उन्हाचा त्रास होईल. हवं तर मी थांबते तुझ्यासोबत. हा आई, चालेल ना? नाही नाही, खरंच नको, निघूया आपण. हे बघ भावना, रेणुका बोलते ते अगदी बरोबर बोलते. तू घरातच थांब आणि विश्रांती घे, आम्ही निघतोय. आणि याची काळजी करू नकोस तू. बघ भावना, आता आजी सुद्धा थांब म्हणते ना, तर थांब. आणि आई नीट काळजी घे, हेच ना. घेईन मी काळजी. चला. काळजी घ्यायची आता तब्येतीची. काय आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कूस मायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. वर्षाचा पहिला दिवस आहे आज. आजचा दिवस घरच्यांबरोबर आनंदात घालवायचा असतो, आणि आजच आम्ही सगळ्यांना सोडून जातो. कसं सांगू आई बाबांना की आम्ही हे घर सोडतोय? आणि मला तरी या सगळ्यांना सोडून कसं राहता येईल नवीन घरात? अजून किती वेळ जाणार आहे या पूजेत? उशीर होतोय. गुरुजींचा फोन, यांची समोर कसं देऊ, काय सांगू यांना?